आज रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन होत आहे। त्यासाठी खासदार निलेश लंके देखील या ठिकाणी आले आहेत। काय सांगा, छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याच्यासाठी आंदोलन होत आहे, काय एकंदरीत भूमिका आहे? शेतकरी हा तुमचा आमचा जगाचा एक अन्नदाता आहे आणि त्या अन्नदात्याला आज उपासमारीची वेळ आली, त्याला आत्महत्या करण्याची वेळ आली। ती कोणामुळे आली? ती वेळ आली ती सरकारमुळं। आज तुम्ही पाहिलं असेल, जर सरासरी महाराष्ट्रामध्ये जर भारतामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण जर पाहिलं, त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये। त्याला जबाबदार कोण आहे? सरकार जबाबदार आहे। आज शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या बाबत आज लोकप्रतिनिधी म्हणून जर या ठिकाणी सर्वजण पुढे येत असतील तर शेतकऱ्यांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे आणि या जाड कातड्याच्या सरकारला त्या ठिकाणी वटणीव आणलं पाहिजे। तर मी आपणाद्वारे सरकारमधील प्रतिनिधींना सांगू इच्छितो, जर खऱ्या अर्थाने तुम्ही शेतकरी पुत्र म्हणून जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असता तर तुम्ही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करता आणि शेतकऱ्याला न्याय हक्क देतात। एकूण जर पाहिलं तर शेतकऱ्यासाठी रोहित पवार दौरे करीत आहेत। सरसकट कर्जमाफी होताना ज्यावेळेस विरोधामध्ये देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेस 3 वेळेस म्हटलं की 7-12 कोरा कोरा करू। आज जेव्हा आम्ही शेतकऱ्याचा संवाद साधतो त्यावेळेस ही जी काही घोषणा ही फसवी आहे असे शेतकरी स्वतः 100% फसवी आहे। तुम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री निवडणुकीच्या दरम्यान जे बोलतात ते एकही गोष्ट कार्यामध्ये आणत नाही, अंमलात आणत नाही। तुम्ही दूध दरवाढीच्या बाबत सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की दूध दर वाढ करू, कांद्याला सुद्धा कमीत कमी 25 रुपये भाव देऊ, काहीच नाही। आज तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, 7-12 कोरा कोरा करू, एवढ्या मोठ्या जर घोषणा केल्या तर अंमलात आणणं अपेक्षित आहे, पण ते कुठलंही नाही। त्याचा निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला सत्ता मिळाल्यानंतर त्याचा विसर पडतो। याचा अर्थ माझ्या शेतकऱ्यांची फक्त दिशाभूल करायची हे सगळ्यात महत्त्वाचं काम। शेतकरी सध्या सर्वात अडचणीत याच्यासाठी आहे की त्यांना खत भेटत नाही। जे ऑनलाईन पद्धत तुम्ही ती प्रणाली लाभवता, सरकार म्हणते की हा आमचा पायलट प्रोजेक्ट आहे संभाजीनगर आणि कोल्हापूरमध्ये। शेतकऱ्यांशी जेव्हा आम्ही संवाद साधला आहे त्यावेळेस त्यांना ते साधे मोबाईल आहेत ते ऑनलाईनच होत नाही आणि खत असूनही त्यांना खत मिळत नाही। म्हणजे एक दुकानात दुसरी दुकानात शेतकरी फक्त एका बाजूने अडचणीत नाही, सगळ्या बाजूने अडचणी आहे। तुम्ही आज एखादा माल मार्केटमध्ये आणूस तर जे खर्च येतो म्हणजे खतं, बियाणं, औषधं, तुमचं स्वतःचं श्रमदान, या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर कवडी माल भावात त्या ठिकाणी बाजारभावसुद्धा मिळत नाही। सगळ्यात महत्त्वाचं आज खताच्या भरमसाठ किमती वाढलेल्या आहे आणि खतं मिळत नाही। हे सगळ्या हे सरकारचा नाकारतेपणा आहे, सरकारची निष्काळजीपणा आहे सगळ्यात महत्त्वाचं। हे सरकारचं अपेश आहे। रोहित पवारांना जे आश्वासन दिलं होतं पंढरपूरमध्ये त्याचं काय झालं? पंढरीच्या पांडुरंगाच्या पावनभूमीमध्ये जर तुम्ही आश्वासन देऊन जर तुम्ही पाळत नसता तर हा पंढरीचा पांडुरंग तुम्हाला कधीच माफ करणार नाही, कारण हा पंढरीचा पांडुरंग माझ्या भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांचा देवता आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर आज जे आहे तर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये लावलेला आहे। कधी नव्हते एवढे पोलीस आहेत, त्यानंतर आपण पाहिलं ग्रामीण भागातून आहेत इथले पोलीस कुठेतरी आंदोलन दाबण्याचा प्रयत्न आहे। 100% हे आंदोलन दाबण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बळाचा वापर केला जात आहे। हे काय शांततेच्या मार्गाने शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी आक्रोश मोर्चा हे आंदोलन आहे। शेतकऱ्यांचा आवाज कुठंतरी ह्या जाड कातड्याच्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यासाठी हा शेतकऱ्यांचं आंदोलन आहे। त्यासाठी जर एवढा पोलीस बळाचा वापर केला जातो याचा अर्थ हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातो। पण तुम्ही आमच्या शेतकरी ज्यावेळेस रस्त्यावर उतरतो त्याचा आवाज कुणी दाबू शकत नाही। ही फक्त एक ठिणगी, याचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही। दुसरी सरकारकडून असे देखील बोलले जाते की रोहित पवार कुठेतरी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करतात, जे काही त्याचं वक्तव्य आहेत आणि जे काही दौरे आहेत हे सगळे राष्ट्रवादी टिकवण्यासाठी धडपड नाही, ही जर त्यांना वाटतं तर मग तुम्ही ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा ना, मंजूर करा ना। तुम्हाला वाटतं ना रोहित पवार हे आपल्या अस्तित्वासाठी धडपड करतात, खऱ्या अर्थाने रोहित पवारांना काय उपाशी राहण्याची गरज आहे? स्वतः अन्न त्याग करतात, कोणासाठी करतात? सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी करतात। मग तुम्ही बरं रस्त्यावर या ना, आणि तुम्हाला जर त्यांचं ड्रामा वाटत असेल तर तुम्ही त्यांच्या मागण्या मान्य करा ना। त्यांच्या मागण्या म्हणजे काय व्यक्तिगत रोहितदादांची कर्जमाफी होणार आहे का? ती शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या माणसांसाठी जर तुम्ही अशा पद्धतीने वक्तव्य करत असताल याचा अर्थ रोहितदादांचा तुम्ही अवमान करत नाही तर माझ्या शेतकऱ्यांचा अवमान करता। हे आंदोलन असंच चालू राहणार हे शेवट ही ठिणगी आहे, तुम्हाला सांगतो। हा वनवा प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही।
नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते निलेश लंके. कुठेतरी ही जी थिणगी आहे ही थिणगीला आता सुरुवात झालेली आहे आणि कुठेतरी जर पाहिलं तर आता ही थिणगीचा वनवा जो आहे तो प्रत्येक गावापर्यंत पोहोचणार आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्णतः होत नाही तोपर्यंत असे आंदोलन देखील राष्ट्रवादीकडून केलं जातील असं वक्तव्य खासदार निलेश लंके यांनी केलं आहे. संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.